श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर आपली अमावस्या येणार आहे बघा, 28 तारखेला अमावस्या येणार आहे। अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक असा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या कुंडलीमध्ये जर शनी असेल, शनीचा दोष असेल किंवा शनी ग्रह जो असतो हा बघा जास्त प्रमाणात आपल्या कुंडलीत त्याचं अस्तित्व असलं म्हणजे तो त्रास देत असो, 7.5 असती तरी देखील त्रास असतो किंवा कमी त्याचा सपोर्ट असला तरी देखील आपल्याला त्रास होत असतो। तर या गोष्टी जर तुमच्या आयुष्यात घडत असतील, तुमच्या कुंडलीमध्ये शनीचा दोष, 7.5 जे काही सांगितलेलं असेल तर नक्कीच तुम्हाला सांगेल, एक छोटासा उपाय सांगेल। हा उपाय नक्कीच तुम्ही करून बघा। आणि उपाय करण्यासाठी आपल्याला अमावस्या तिथी लागत असतो। तर अमावस्या येत आहे आपली 28 मार्च, या दिवशी अमावस्या येणार आहे, मोठी अमावस्या आहे। म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच ज्यांना कुणाला 7.5चा त्रास असेल तर तुम्हाला सांगेल यावर आपल्याला घरगुती असा उपाय करायचा आहे। आणि हा उपाय केल्यानंतर नक्कीच तुमच्या आयुष्यातील प्रश्न हे मार्गी लागतील। तुमचे जे त्रास आहेत ते शनीचे त्रास असतात ते कमी व्हायला मदत होईल। तर हे उपाय करण्यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी काही घरगुती असा उपाय करायचा आहे। आता अमावस्या जे आहे ते अमावस्या येणार आहे 28 तारखेला रात्री लागणार आहे। तर तुम्ही 28 तारखेला देखील हा उपाय करू शकतात किंवा 29 तारखेला देखील हा उपाय करू शकतात। आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असेल की ताई आता अमावस्या आहे तर अमावस्या 28 आणि 29ला आहे, माझा व्हिडिओ जर नंतर बघण्यात आला त्यानंतर बघितला तर हा उपाय मी करू शकत नाही का, किंवा त्या दिवशी मला करायला जमत नाही। तर तुम्हाला सांगेल नंतर तुम्ही कुठल्याही शनिवारी हा उपाय मात्र करू शकतात। आता उपाय कोणता तो आपण बघूयात। आता उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते बघा, आता मी तुम्हाला सामान सांगणार आहे। अतिशय ते घरात उपयोगात येणार असं सामान आहे। त्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला लागणार आहे बघा, एक नारळ लागणार आहे। त्यानंतर दुसरं म्हणजे रुईची पानं किंवा रुईची फुलं, रुईच्या पानांचा फुलांचा हार घेतला तुम्ही तरी चालेल किंवा पानं असले तरी देखील चालेल। त्यानंतर तांब्याची तार लागणार आहे, नंतर काळा कापड लागणार आहे आणि घोड्याची नाळ जी असते बघा ती तुम्हाला लागेल। काळे उडीद जे असतील ते मुठभर अगदी लागतील, अर्धी मूठ किंवा मुठभर। काळी तीळ लागेल, ते पण मुठभर किंवा अर्धी मूठ घ्या। मसूर डाळ पण तेवढीच घ्या। त्यानंतर काळे बिब्बे बोलतात बघा ते सुद्धा तुम्हाला लागणार आहेत। त्यानंतर एक लोखंडी खिळा लागणार आहे आणि गोडे तेल। आता गोडे तेल मध्ये जे तुम्ही तेल वापरतात ते तुम्ही घेऊ शकतात, अगदी बघा 100 ग्रॅम घेतलं तरी देखील चालेल, काही हरकत नाही या प्रकारे। आणि तुम्हाला सांगेल नंतर कापसाच्या वाती ज्या असतात त्या 3 वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत। कोरड्या वाती आपल्याला तिथे ठेवायच्या आहे या सामानामध्ये। नंतर शेंदूर घ्यायचा आहे, शेंदूर एक छोटी डब्बी मिळत असते बघा तो घ्यायचा आहे। त्यानंतर तिळाचं तेल लागणार आहे। आता तिळाचं तेल किती तर 100 ग्रॅम अशा प्रकारात तुम्हाला घ्यायचं आहे। हे सामान सगळं तुम्ही एक एक वेगवेगळं ठेवायचं आहे, एका ताटामध्ये ठेवा। ताटामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला आता लागेल शनी मंदिर। शनी मंदिर जिथे कुठे असेल तुमच्या घराजवळ नक्की बघा मिळेल, तुम्हाला असेलच, राहतच प्रत्येक ठिकाणी। तर शनी मंदिरात तुम्हाला जायचं आहे। तिथे गेल्यानंतर शनिदेवांना नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे आणि शनिदेवांना सांगायचं आहे जो काही माझ्या कुंडलीमध्ये त्रास असेल किंवा जो काही तुम्हाला त्रास होत असेल त्याविषयी शनी महाराजांना प्रार्थना करायची की तो कमी होऊ द्यात। त्यासाठी हे दान मी तुम्हाला तुमच्या नावाने मी करत आहे, ठीक आहे। ज्या वस्तू तुम्ही नेलेल्या आहेत त्या तुम्हाला दान स्वरूपात करायच्या आहेत। ते कधीही उतारा वगैरे करतात तो उतारा करायचा नाही, हे तुम्हाला दान स्वरूपात करायचं आहे। तर हा जो ताट असेल तुमच्या हातात घ्या, ताट घेतल्यानंतर प्रार्थना करा हातात घेऊ। त्यानंतर हा जो ताट असेल हा 3 वेळा तुम्हाला शनी महाराजांवरून उतरवायचा आहे। 3 वेळा उतरवल्यानंतर जे सामान असेल ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे। हा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय केल्यानंतर जो काही तुमच्या आयुष्यात 7.5चा त्रास असेल, शनीचा त्रास असेल, जो काही त्रास असेल तो कमी व्हायला खूप प्रमाणात मदत होईल। फक्त हा उपाय कसा करायचा तो जाणून घ्या, कोणत्या वस्तू लागणार आहेत त्या पण व्यवस्थित समजून घ्या आणि कोणत्या दिवशी तुम्हाला करायचं आहे ते देखील समजून घ्या। तर हा उपाय करत असताना तुम्ही अमावस्येला करायचा आहे आणि जर अमावस्येला जमलं नाही तर तुम्ही
मात्र शनिवारी करू शकतात। या प्रकारे करा। तुम्ही 1 अमावस्या करू शकतात, 3 करू शकतात, 5 अमावस्या या प्रकारे करू शकतात। तुम्हाला फरक जाणवला तोपर्यंत तुम्ही करा तरी देखील चालेल। आता छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या नक्कीच तुम्ही जाणून घ्या। त्यामध्ये बघा, आपण जेव्हा शनिदेवांची 7.5 असते तर शनीची 7.5 असताना किंवा शनीची उपासना करत असताना सगळ्यात जास्त महत्त्व जे असतं ते हनुमंताला दिलं गेलेलं असतं, बरोबर। तर हनुमंत म्हणजे दक्षिणमुखी हनुमंत असतात किंवा दक्षिणमुखी शनी जे असतात यांना खूप महत्त्व देण्यात येतं। आणि शनीची जेव्हा उपासना आपण करत असतो लवकर फलदायी करण्यासाठी आपल्याला हनुमंताची उपासना करण्यात येते। आता दक्षिण दिशाच का? कारण बघा, दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे। यम म्हणजे शनिदेवांचा बंधू। तर ही जी दिशा असते ही लवकर फलदायी ठरत असते आणि शनिदेवांची दिशा म्हणून देखील ओळखली जाते, म्हणून दक्षिण दिशेला खूप महत्त्व दिलं जातं। तसंच बघा, पंचमुखी हनुमान असतात त्यांना सुद्धा महत्त्व दिलं जातं। तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या इथे शनी देवाचं मंदिर असेल किंवा मग पंचमुखी हनुमान असतील बघा, तर त्यांना सुद्धा तेल वाहण्यात येतं, दूध वाहण्यात येतं, या गोष्टी करण्यात येतात। तर का? तर जेव्हा शनीची 7.5 चालू असते तेव्हा लवकर फल मिळण्यासाठी किंवा कुठलीही आपण उपासना करत असतो लवकर फलप्राप्तीसाठी हनुमंताची उपासना केली जाते। तर या प्रकारे तुम्हाला हा जो महा उपाय आहे हा अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। या अमावस्येला नाही जमलं तर शनिवारच्या दिवशी करा आणि नक्कीच त्याचा तुम्हाला फरक जाणवेल। पण मात्र कुठलीही सेवा किंवा उपाय करत असताना मनातील भाव हा खरा पाहिजे। मनापासून श्रद्धेने तुम्ही शनिदेवांना शरण जा, शनिदेवांना प्रार्थना करा। नक्कीच तुमच्या कुंडलीमधील शनीचा त्रास जो असेल तो कमी व्हायला मदत होईल। चला मग, सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते। नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।